आज आपण पंचशिलातले दुसरे शील पाहणार आहोत. आदिना दाना वीरमणी शिखापदं समाधियामी. या शिलाचा अर्थ असा होतो की मी चोरी करणार नाही व दुसऱ्याची धन संपत्ती मालमत्ता आपली समजणार नाही व ती लुबाडणार नाही आणि त्यावरती हक्क सुद्धा गाजवणार नाही. चोरी करणे हे अकुशल कर्म आहेत. आपण कोणालाही घाबरू नये, पण आपल्या कर्माला घाबरावे. आपल्या कर्माची आपला परतफेड करावीच लागते आणि आपल्या कर्माची फळे मिळतच असतात. जेव्हा चोर चोरी करत असतो त्याला असे वाटत असते की मी चोरी करून माझे आयुष्य सुखाने जगन व तो अतिशय खुश होऊन चोरी करत असतो. पण जो तसा चोर जेव्हा तसा सोचतो तसे होत नाही. त्याचेही मुलं चोरी करणार निघतात व त्याच्या मुलाला चोरी बाहेर मिळेल नाही तर ते त्याच्या बापाची संपत्ती संपवून टाकत असतात, लुबाडून टाकत असतात व चोराचे मुलं व्यसनाआदी होऊन स्वतःचेही जीवन संपवून टाकत असतात. चोर हा चोरीच्या व चोरीच्या लोभामध्ये व त्या आगीमध्ये जळतच असतो. त्याला स्वतःचे जीवन पाहतच असतो तरी त्याच्या मुलाचेही जीवन पाहतच असतो. याचा त्याला खूपच पश्चाताप होत असतो व तो आपले जीवन खूपच भित्रपणामध्ये जगत असतो व दुसऱ्याची टळटाळ लागल्यामुळे तो तडपून मरत असतो. आता आपण पाहणार आहोत दुसऱ्याचे धन लुबाडणारा माणूस. जो दुसऱ्याचे धन लुबाडत असतो त्याला ह्या जन्मात नाहीच नाही, पण पुढच्या जन्मात त्याला त्या कर्माची परतफेड करावंच लागते. मग त्याने ज्या माणसाचे धन लुबाडले असेल त्या माणसाचे कुत्रे होऊन त्याच्या धनाची त्याला राखण करावं लागते. तसेच त्या माणसाच्या शेतीमध्ये बैल होऊन काम करावं लागते. तसेच म्हशीचा जन्म त्या व्यक्तीला मिळू शकतो, गायीचा जन्म त्या व्यक्तीला मिळू शकतो किंवा बकरीचाही जन्म मिळू शकतो व त्याच्या घरी गेल्याच्या नंतर म्हशीचा जन्म मिळाल्याच्या नंतर, गायीचा जन्म मिळाल्याच्या नंतर, बकरीचा जन्म मिळाल्याच्या नंतर त्यांना स्वतःचे दूध काढून देऊन त्याची त्याला परतफेड करावं लागते. असे हे अकुशल कर्म करणाऱ्याचे हाल होतात. त्याच्यामुळे मनुष्याने अकुशल कर्म करू नये. ही अकुशल कर्माची गोष्ट तुमच्या साऱ्या जणांच्या लक्षात आली असेल. जर तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर तुम्ही कुशल कर्म करावे, अकुशल कर्म करू नये. अकुशल कर्म हे दुःखातच जात असतात, त्याला कधीही सुख प्राप्त होत नाही. त्याला कधीही पश्चातापाच्या आगीमध्ये जळत असतो. अकुशल कर्म करणारा माणूस कधीही पश्चातापाच्या आगीमध्ये जळत असतो. त्याचे मन कधीही शांत राहत नाही. त्यामुळे आपण कुशलच कर्म करावे व मी सांगितल्याप्रमाणे मी चोरी करणार नाही व दुसऱ्या धन लुबाडणार नाही. तसेच आदिनदाना वीरमणी शिखापदं समाधियामी या शिलाचा अर्थ तुम्हाला कळाच असेल व तुम्ही हे शील ही पक्के करून घ्यावे व तुमच्या आचरणात नेहमी आचरण करावे. या शिलाचे तुम्ही नेहमी आचरण करावे. साधू साधू साधू.